जीवनात मनुष्याला कधी ना कधी जबाबदारी सांभाळावी लागतेच, मग ती परिवाराची असो किंवा कामाची असो. कमी संसाधनामध्ये मोठे कसे बनता येईल याकडे आपण लक्ष द्यायला हवे, जेणेकरून आपण कोणाला दोष न देता जीवनात पुढे जाऊ शकणार. कथात एका गावात एक श्यामलाल नावाचा व्यक्ती राहत असतो. घरचा श्रीमंत असतो, त्याला 3 मुले सुद्धा असतात. श्यामलालच्या पत्नीचे निधन झालेले असते आणि तो आपल्या मुलांच्या सोबत राहत असतो. श्यामलालचे मुलं सुद्धा त्याच्या पत्नी आणि मुलांसोबत सुखाने संसार करत असतात. पण श्यामलाल त्याच्या पत्नीच्या निधनानंतर एकटा पडलेला असतो आणि त्याला नेहमी एक चिंता येत असते की आपण मेल्यानंतर आपली संपत्ती कोणाच्या नावावर करावी. म्हणून तो थोडा विचारात असतो. पण एक दिवस त्याला यावर कल्पना सुचते आणि तो त्याच्या 3ही मुलांना आपल्या जवळ बोलावतो. तेही त्यांच्या मुलांना आणि पत्नीला घेऊन श्यामलालचे 3ही मुले तेथे येतात. तेव्हा 3ही मुले श्यामलालला विचारतात की तुम्ही आम्हाला येथे कशासाठी बोलावले आहे. त्यावर श्यामला त्यांना म्हणतो की पोरांनो, मी 4-5 वर्षांसाठी तीर्थयात्रेला जात आहे. हे सांगत त्याने प्रत्येक मुलाच्या हातावर एक मूठ गहू ठेवले आणि सांगितले की जोपर्यंत मी तीर्थयात्रेवरून परत येणार हे गहू मला तुम्ही परत करायचे. आणि हे बोलून श्यामलाल दुसऱ्या दिवशी तीर्थयात्रेला निघून गेला. आता 3ही मुले आपापल्या घरी मुठभर गव्हावर विचार करू लागले. सर्वात मोठ्या मुलाने आपल्या पत्नीला म्हटले की म्हातारपणात या थेरड्याची बुद्धी भ्रष्ट झाली. मुठभर गहू 4-5 वर्ष सांभाळायला सांगतो आहे, याचा काय फायदा होईल. असे म्हणत मोठ्या मुलाने त्या मुठभर गव्हाच्या दाण्यांना बाहेर फेकून आला. तेच दुसऱ्या मुलाने त्याच्या पत्नीला म्हटले, म्हातायाने दिलेल्या गव्हाला दळणाच्या गव्हात टाकून त्या गव्हाला दळायला घेऊन जा आणि त्याच्या मस्त पोळ्या बनवून जेवायला वाढ. असे सांगितल्यावर त्याच्या पत्नीने त्याने सांगितल्याप्रमाणे त्या मुठभर गव्हाच्या दाण्यांना दळणात मिसळून दळायला घेऊन गेली आणि त्या कणकीच्या पोळ्या करून जेवायला वाढले. तेच तिसऱ्या मुलाने वडिलांनी दिलेल्या दाण्यांना स्वतः जवळ ठेवले आणि त्याने पत्नीला सांगितले की आपल्या वडिलांनी आपल्याला मुठभर गहू देऊन गेले, आपण त्यांना हेच गहू मोठ्या प्रमाणात परत करू. आणि त्याने दुसऱ्या दिवशी शेतात जाऊन त्या गव्हाची पेरणी केली. बरेच दिवस निघून गेले. पेरलेल्या गव्हाला दाणे आले. तिसऱ्या मुलाने ते उगलेले दाणे परत दुसऱ्या वर्षी शेतात पेरले. त्यानंतर दुसऱ्या वर्षी एक पोते भरून शेतात गहू निघाले. याच एक पोते गव्हाला त्या मुलाने परत पुढच्या वर्षी शेतात पेरले आणि त्या वर्षी शेतात त्या मुलाला बरेच गव्हाचे पीक आले. त्या पिकाला आणायला त्याला बैलजोडी घेऊन जावे लागले. त्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी परत त्याने त्या गव्हाला पेरले आणि यावर्षी त्याच्याकडे गव्हाचे एक गोदाम भरले होते. आणि यावर्षी श्यामलाल त्याच्या तीर्थयात्रेवरून घरी येणार होता आणि काही दिवसांनी श्यामलाल घरी येतो आणि 3ही मुलांना जवळ बोलावून विचारतो की मी दिलेले गव्हाचे दाणे मला परत करा. तेव्हा 2 भाऊ कोणतेही उत्तर देत नाही. तेव्हा तिसरा मुलगा श्यामलालला गोदामाजवळ घेऊन जातो आणि गव्हाच्या पोत्यांनी भरलेल्या गोदामाकडे बोट दाखवत म्हणतो की हे आहेत तुमचे मुठभर गहू. श्यामलाल ते पाहून थक्क होतो आणि 3ही भावांच्या समोर बोलतो की मुलांनो, मी हे सर्व तुमची परीक्षा पाहण्यासाठी केले होते, कारण मला पाहायचे होते की तुमच्यापैकी माझ्या संपत्तीला कोण व्यवस्थित सांभाळू शकतो. आणि या परीक्षेत मुठभर गव्हाचा योग्य उपयोग लहान मुलाने केला आणि त्या मुलाजवळ
स्वतःच्या तिजोरीची चावी श्यामलाल देतो आणि त्याच वेळी सर्व संपत्ती त्याच्या नावावर करतो. तर या गोष्टीवरून आपल्याला एवढे शिकायला मिळाले की जीवनात जबाबदारी कशा प्रकारे पार पाडावी. मिळालेल्या संधीचे सोने करणे आपल्या हाती असते. कमी संसाधनांचे कारणे देऊन जबाबदारी पासून पळ काढू नये. प्रयत्न प्रामाणिक असले की यश सुद्धा आपल्याला अवश्य मिळते. आजची कथा कशी वाटली कमेंट्स करून सांगा. आणि चॅनल वरती नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.